त्यानंतर तू आता जे बाहेरचे लोक आता काही लोक बघायला येतात बघा, काही प्रॉब्लेम अडचणी असले किंवा भविष्य पाहायला येतात, तर या ठिकाणी असं काय काय तू म्हणजे लोक कशासाठी जायचे? नाही, तिथं गावातल्या लोकांचा काही संपर्क नाही. आज बाहेरचे मोठे मोठे लोक राहतात तिथं, आमच्यासारख्याला जाण्याचं काही त्यांचं काय आता चार भिंतीत होतं. त्याच्यानंतर त्या लोकांना नाशिकला बोलवलं जातं. नाशिकला त्यांचं मोठं ज्योतिष कार्यालय आहे. त्या कार्यालयातच काय गोष्टी होतात त्या तिकडंच होतं. अच्छा, म्हणजे इथं हे करता इथून इथं फक्त नंतर देवाच्या नावाने दर्शनासाठी लोक येतात. हां. पण मग इथून जो माणूस त्यांच्या पट्ट्यात बसन तो माणूस नाशिकला बोलावला जातो. म्हणजे जो तप चांगलं करेल यशस्वी होईल तो ते. आणि ते काय करंगळी कापण्याचे प्रकार वगैरे ते तर आम्ही नवीनच ऐकले, आम्हाला काही निदर्शनात आले नाही. पण मग ती करंगळी कापायचं ते सोमवती अमावस्याला, आता आम्ही ते यूट्यूब न्यूज चॅनल बघतोय. अच्छा. ते आम्हाला खूप विचित्र वाटतंय. करंगळी कापायची आणि मग काय? करंगळी कापून त्याचा काही विधी असतो सोमवती अमावस्याला, ही अनामिका. अच्छा. ते काय सुषमा अंधारे बाईंनी सांगितलं, अनामिकेचा हृदयाशी संबंध असतो, त्याने काय वश केलं जातं. आता आम्ही खेड्याचं लोक आहे, आम्हाला तिची काय एवढी कल्पना नाही. नाही, पण बरीच माहिती आहे तुम्हाला. बरीच माहिती आता मीडियामुळं फेसबुक यूट्यूबमुळं बऱ्याचशा माहिती. आता आम्हाला समजा कामाला लागलो, आमचे पाहुणे रावळे फोन करतात, तुमच्या गावची लय बातमी येते, मग आम्ही उचकून बघतो काय बातमी येते, तर आम्हाला हे पाहायला भेटतंय. आमच्या गावाचं चांगल्या पद्धतीने नाव नाही झालं, पण अशा वाईट पद्धतीने नाव गेलं याचं आम्हाला थोडी शरम वाटते. शरम वाटते, ठीक आहे, पण दुरून डोंगर साजरे. मी स्वतः ह्या गावात आलो त्यानंतर मला कळलं, मला सुद्धा वाटायचं यार खरंच गावाचं काय बा, पण गावापासून त्यांचा अंतर बराच आहे मेन म्हणजे गावात आणि ते आणि दुसरी गोष्ट गावापासून अंतर तर बराच आहे, परंतु गावातल्या लोकांबरोबर त्यांनी कधी संपर्क ठेवला नाही असं मला ऐकायला भेटलं. नाही, स्वतः त्यांनी संपर्क नाही केला, पण मग त्यांचे जे माणसं होते ना त्यांना सांगून गावातल्या ग्रामपंचायत मध्ये भरपूर हस्तक्षेप केले. बाप रे बाप, आता आमचे दोन म्हणजे स्वतः येत नव्हते ते पण हा गावात त्यांचे काही माणसं होते ना त्यांच्याकडून हस्तक्षेप व्हायचा. आता आमचे 2 सदस्य 1.5 वर्षात निलंबित झालं होतं त्यांचं. काय खोटी काय पोशेडिंगवर खोडाखाड केल्याच्या नावाखाली बाप रे बाप. असे प्रकार. आता मी पण मग जास्त इथं राहिलो नाही, मी बाहेर होतो, पण मग जेवढं माहिती आहे ना त्याच्यापैकी गावाच्या विकासासाठी काम नाही केलं, पण गावात विकास खुंटण्यासाठी बरेचसे कामं केले. आणि ती टाकी तर लई मोठी बांधली त्यांनी. पाण्याची टाकी ती हिंगे वस्तीची टाकी होती, पण मग आता ते सत्य पुढे शहाणपणा चालत नाही, त्याच्यामुळे ती टाकी मग कशी गेली तिकडं ते गव्हर्नमेंटला आणि त्यांनाच माहिती. हिंगे वस्तीला पाण्यासाठी येत होते. आता नवीन बातमी ऐकली का बा, जे दारणेचं पाणी होतं ते 39,000 लिटर पाणी तिने आरक्षित केलं होतं आणि ते सगळं शेतीला वापरलं जातं. बॅकग्राऊंड होतं ते काय होतं, हे काहीतरी नेव्ही का कॅप्टन मर्चंट काहीतरी. नाही, त्याच्याबद्दल आम्हाला कल्पना नाही, पण इथं सगळे लोक म्हणते ते कॅप्टन होते. त्याच्यामुळं मग इथं खूप मोठ्या मोठ्या हस्ती यायच्या. आता समजा चाकणकरबाई सारखं येत आहे, मग आम्हाला वाटायचं हा माणूस काही